ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज ईद आहे, त्यानिमित्त आपल्या सगळ्या देशबांधवांना शुभेच्छा। आणि त्याच वेळी या निमित्तानं एक योगायोगच झाला असं म्हणूयात, कारण गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता देशाचीच नव्हे जगभरामध्ये धर्मांध शक्तींचा उदय होणं, त्यांच्या आक्रमकतेला प्रस्थापित होणं, त्याला अधिमान्यता मिळणं असे प्रकार वाढत चाललेले आहेत। ज्याचा ताजा संदर्भ आहे, आधी पण आहेत, पण ताजा संदर्भ आहे फ्रान्समधले हल्ले। आधी शाळेतल्या एका शिक्षकाला मृत्यू मारून टाकण्यात आलं, हत्या करण्यात आली, त्यानंतर तिथल्या चर्चवरती हल्ला झाला आणि हल्लेखोर हा इस्लामिक कट्टरतावादी असल्यामुळे आता त्याचे पडसाद फार वेगळ्या प्रकारे फ्रान्समध्ये पडतायत, जगभर उमटतायत। स्वतः मॅक्रॉन जे तिथले राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी त्याला इस्लामिक कट्टरता म्हटलेली आहे। त्यामुळे एक फ्रान्समध्ये थोडंसं दोन गट तयार झाल्यासारखं वातावरण तयार झालेलंच आहे। त्याच्या जोडीला अनेक मुस्लिम राष्ट्रांनी फ्रान्सवरती निर्बंध घातलेले आहेत। भारतात सुद्धा पडसाद पडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे या सगळ्याच्या पलीकडे या धार्मिक कट्टरतावादामुळे माणुसकी खतरे में आहे का, सहिष्णुता खतरे में आहे का, हाच आपला आजचा माझा विशेषचा विषय आहे। आणि हा विषय चर्चेला जात असताना सुद्धा त्याला अनेक कंगोरे असतात। तुम्हाला हा विषय चर्चा करत असताना म्हणजे इथे अनेकदा टीका झालेली आहे की तुम्ही हिंदुत्ववाद्यांवरती जेवढी टीका करतात तेवढी या मंडळींवरती का करत नाही, इस्लामिक कट्टरतावादावर का करत नाही। त्यामुळे आणि याची पंचायत सगळ्यांकडनं होते, पुरोगाम्यांची सुद्धा होते, इथे जाहीर म्हटलं पाहिजे आणि त्याचवेळी बोटही ठेवलं पाहिजे। असा सगळ्या प्रकारच्या कट्टरतावादावरती अन्यथा चर्चा पुढे जाणार नाही। या चर्चेसाठी मी सगळ्यांना आमंत्रित करतोय, सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्यासोबत असतील अनवर राजन सर, पुण्याहून आहेत, इस्लामचे अभ्यासक आहेत, स्वतः पुरोगामी चळवळीमध्ये नेहमी ते सहभागी असतात, त्यांचं स्वागत। त्यांच्या शेजारी फिरोज मिठीबोरवाला आहेत, त्यांची एक वेगळी ओळख आहे। फिरोज मिठीबोरवाला हे इंडियन मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी या संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी बहुधा भारतातली ती एकमेव संघटना असेल की जिने आता नुकतंच या फ्रान्समधल्या हल्ल्याचं विनाअट पूर्ण टीका केलेली आहे। आणि अशा प्रकारे ब्लास्फेमी, कुठल्याही धार्मिक प्रतीकाची ब्लास्फेमी किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणू धार्मिक श्रद्धेला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने काही व्यंगचित्र काढलं तर त्याच्यावरती लगेच हिंसा करणं, याचा त्यांनी निषेध केलेला आहे। त्यामुळे त्यांचं असणं महत्त्वाचं आहे या चर्चेमध्ये। शिवराय कुलकर्णी मला दिसत आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि सचिन सावंत सुद्धा सहभागी झालेले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा शिवराय कुलकर्णींपासून सुरुवात करतोय। शिवराय कुलकर्णी, या सगळ्या फ्रान्सच्या प्रकरणानंतर भारत सरकारने पाठिंबा दिलेला आहे मॅक्रॉन यांना, पण आपल्याला कल्पना आहे भारतामध्ये वेगळं मत आहे। अलीगड पासून, भोपाळ पासून इकडे मुंबईपर्यंत मॅक्रॉनच्या विरोधात निदर्शनं होत आहेत। तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसं पाहताय? असं आहे की संपूर्ण जग, फ्रान्सच नाही तर संपूर्ण जग या दहशतवादामुळे त्रस्त आहे आणि दहशतवादाचा मुकाबला केला पाहिजे, ही सगळ्यांची मानसिकता आहे। त्याला धर्माचं रूप द्या, नका देऊ, किंवा दहशतवादी हा हे काही धार्मिक स्वरूपाचं नसतं वगैरे, जे काही म्हणायचं असेल ते तुम्ही काही म्हणा, बरं, पण कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाच्या विरुद्ध आपण लढलं पाहिजे। आणि जी काही घटना घडली फ्रान्समध्ये, ज्या हल्लेखोरांनी 3 जणांना चर्चमध्ये जाऊन जिवंत मारलं एका महिलेसह, त्यांच्यावर हल्ला केला, या घटनेचा निषेध व्हायला पाहिजे आणि या घटनेचा निषेध याही देशातल्या तमाम नागरिकांनी केला पाहिजे। बरं, माणुसकीवर जिथे जिथे हल्ला होतो, बरं, कोणाच्याही प्रार्थना स्थळावर हल्ला होतो, तो प्रार्थना स्थळावरचा हल्ला मुस्लिमांच्या प्रार्थना स्थळावर का असेना, बरं, तिथे जरी हल्ला झाला तर त्याचा निषेध केला पाहिजे। त्याचा निषेध न करता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा निषेध करणं, हे आपल्या देशामध्ये जो आपण सुडो सेक्युलरिझम इतके वर्ष सांभाळलेला आहे आणि या देशामध्ये जे गठ्ठा मतपेटीचं राजकारण, त्याचं जे विकृत रूप या सगळ्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत उभं केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये या तऱ्हेचा सूर उमटतो। पण या देशातल्या बहुसंख्य नागरिकांवर तुम्ही विचाराल, या देशातला बहुसंख्य नागरिक फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेच्या बाबतीत फ्रान्सच्याच बाजूने राहील। बरं, पण आता ही जी रिॲक्शन येते आहे, ही रिॲक्शन एकूण अलगाववादी मानसिकतेची रिॲक्शन आहे। ठीक आहे, मला शिवराय कुलकर्णी तुमच्या बोलण्यातून 3 मुद्दे लक्षात आले, आणि जे मुद्दे घेऊन मी अनवर राजन आणि फिरोज मिठीबोरवाला यांच्याकडे जाणार आहे। पहिला मुद्दा अनवर राजनजी, की मॅक्रॉन यांचा निषेध कशासाठी केला जातोय भारतामध्ये किंवा जगभरात? क्रमांक 2, धार्मिक कट्टरतावादाचा निषेध करायचा की नाही? आणि क्रमांक 3, जो आता भारतात निषेध सुरू झालेला मॅक्रॉन यांचा, तो धार्मिक अलगतावाद आहे। आपलं काय म्हणणं आहे राजन सर? याच्या बाबतीत एक गोष्ट आहे की झालेल्या घटनेमध्ये जी हत्या झालेली आहे त्याचा निषेध आपण निश्चित केला पाहिजे। कार्टून कोणाला आवडलं का नाही आवडलं हा मुद्दा नाहीये, पण ज्यांना आवडलं नाही त्यांनी आपली नावड, आपली राग, आपली खंत
कुठल्या पद्धतीने व्यक्त करायची हा एक महत्वाचा मुद्दा आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी घेतलेली भूमिका खरं तर गेली अनेक वर्ष युरोपमध्ये हा मुद्दा एक सतत समोर येतोय. मध्य आशियामध्ये जी अशांतता आहे त्याच्यातून एक मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होतंय आणि निर्वासित झालेले अनेक नागरिक युरोपाच्या वेगळ्या देशामध्ये जात आहेत. बरं. आणि त्यांच्या गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीची एक मोठी प्रतिक्रिया येते आहेत. त्याच्यामध्ये युरोपातल्या देखील देशामध्ये काही अशा घटना घडतात. म्हणजे बेल्जियममध्ये बुरख्याची सक्ती वगैरे करण्यात आली. बुरख्याची सक्ती, बुरख्याची बंदी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विवेकाने कुठेतरी हाताळाव्या लागतात. तर युरोपामध्ये एक फार मोठा एक भाग आहे की ज्यांनी या निर्वासितांना आश्रय दिला, सामावून घेतलं आणि त्यांना खरोखर ज्यावेळी आधार दिला पाहिजे होता त्यावेळी दिला येतो. आता या सगळ्या गोष्टी होत असताना कार्टूनच्या निमित्ताने जे काही प्रकरण झालं आणि त्याची प्रतिक्रिया देताना विवेक सुटलेले जे काही अतिरेकी किंवा अतिरेक विचार करणारे जे लोक आहेत त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यातून हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. बरं. कायदा हातात घेणं, हत्या करणं हे काही लोक आपला एक अधिकार मानतात, धार्मिक अधिकार मानतात. इतरांच्या अधिकाराचा विचार न करता इतरांना मारणं, इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणं. बरं. आणि आमची भावना महत्वाची, बाकी कोणाचं काही महत्वाचं नाही. बरं. अशी एक अतिरेकी भूमिका घेणारा फार मोठा वर्ग जगातल्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या धर्मामध्ये आहे. बरं. आणि त्याचं एक फार मोठी प्रश्न इथे युरोपमध्ये निर्माण झालेला आहे. तेव्हा फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी याच्यामध्ये जे हत्या करतायत धर्माच्या नावाने, शिक्षकांची हत्या करणं की जो शिक्षक तिथे काही वेगळं सांगतोय तर तुम्हाला पसंत नसेल तुम्ही नापसंती व्यक्त करू शकता. बरं. वॉकआउट करा. पण या पद्धतीने हत्या करणं, तर हत्या करण्याच्या विरोधात राष्ट्रपतींनी उभं राहणं हे स्वाभाविक आहे किंवा त्यांचे कर्तव्य आहे की या प्रकारचा कुठलंही कृत्य आम्ही सहन करणार नाही राष्ट्र म्हणून. हे राष्ट्रपतीचं कर्तव्य आहे, ते त्यांनी पार पाडलेलं आहे. बरं. पण बाकी आपण हे स्वातंत्र्याच्या सगळ्या गोष्टी करताना ते कसं हाताळावं, कधी जर कोणाच्या हातून चुकत असेल. आपल्याकडे अनेकदा असं होतं की अनेक कथा कादंबऱ्या जरी सगळ्यांनी मान्य केलं तरी त्याच्यावरती बाकीचे काही लोक त्याच्यावरती आक्षेप आणतात आणि आपण ते थांबवतो. आपल्या अनेक कथा कादंबऱ्या थांबलेल्या आहेत कारण की काही गटांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. काही सिनेमा एक्झॅक्टली. फक्त अनवराजन याच्यात फरक असा आहे अनवराजनजी, भारतामधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला एक मापदंड लावता येतो आणि आपली अजूनही विकसित होणारी लोकशाही आहे. आपल्याकडची अजून प्रतीकांचं राजकारण, भावना, त्यांचं राजकारण या विकसित होत आहेत. अजून आपल्याला पोहोचायचं त्या पातळीला. फ्रान्समध्ये ज्याची स्थापना फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि इक्वॅलिटीमुळे झालेली आहे आणि पूर्ण उघड आपल्यापेक्षा एक पलीकडचं असं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते जगत आलेले आहेत, त्यांना जेव्हा आपण आपले निकष लावतो तेव्हा मात्र गोंधळ होऊ शकतो. जो प्रश्न मला नौशाद उस्मान यांना विचारायचा आहे. नौशादजी, इकडे तुम्ही बहुधा अनवराजन यांचं ऐकलं असेल. दोन प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. एक, या कृतीबद्दल जी हत्या करण्यात आल्या गेल्या 2 घटनांचं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. आणि 2, ज्या कारणासाठी ती करण्यात आली, कारण तो हल्लेखोर कोणी रॅन्डम आला नव्हता, काहीतरी कृती घडली म्हणून प्रतिक्रिया आलेली आहे. त्याने हत्या का केली? का तर व्यंगचित्र आलं होतं. व्यंगचित्र का आलं? कारण चार्ली हेब्डो तिथे. चार्ली हेब्डो फ्रान्समध्ये काय? कारण फ्रान्सची परंपरा तशा अभिव्यक्तीची आहे. त्या परंपरेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? पहिली गोष्ट की आम्ही निषेध व्यक्त करतो. फ्रान्समध्ये नाईस शहरामधील त्या चर्चमध्ये कॅथेड्रल सुरू असताना एका माथे फिरवून जे आहे ते चाकूने हल्ला केला आणि 3 लोकांना जे आहे ते ठार केलं, काही लोकांना जखमी केलं. आम्ही कडकडीत निषेध व्यक्त करतो त्या घटनेचा. प्रेषितांची विटंबना झाली असताना कशा प्रकारे तुम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे याची शिकवण हे प्रेषितांच्या चरित्रामध्ये सापडते. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज्यांचा आज जन्मदिवस आहे आणि अनेक देशामध्ये तो साजरा केला जातो. तर त्या प्रेषितांच्या काळामध्ये एक कवी होते हस्सान बिन साबित नावाचे. ते प्रेषितांची विटंबना करायचे त्यांच्या कवितेमधून आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने विटंबना करायचे. ते सैनिक देखील होते. ते पकडले गेले आणि प्रेषितांच्या समोर त्यांना आणण्यात आलं. तर त्यांची जे दोरखंडानं जे बांधण्यात आलं होतं त्यांना, त्यामुळे त्यांना त्रास होत होता. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की त्यांना त्रास होतोय हस्सान यांना, त्यांना सोडून द्या. तर प्रेषित ते हस्सान बिन साबित जे कवी होते त्यांना विश्वासच बसला नाही
की मला सोडून देण्यात आलं. ते मदिना शहरामध्ये 3 दिवस फिरले की मला कोणीतरी मारते का, कोणी मारलं नाही. आणि त्यांची ही सहिष्णुता एवढी आवडली हसन यांना की ते प्रेषितांचे अनुयायी बनले. परंतु ही जी सहिष्णुता आहे ते सर्वच लोकांमध्ये असते असं नाही. आम्ही समजावून सांगतो, दर शुक्रवारी समजावून सांगतो लोकांना. एखादा माथे फिरू असतो, त्याच्या भावनांचा कोंडमारा होतो आणि त्याचा स्फोट होतो. हा कोंडमारा का होतो हे लक्षात घ्या. भारतामध्ये सैतान रजदी सारखे लोक किंवा जेम्स लेन सारखे नालायक लोक आमच्या माता जिजाऊ, आदरणीय जिजाऊ किंवा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची कन्या किंवा त्यांची पत्नी याची विटंबना करतो तेव्हा त्याच्यावर बंदी घातली जाते. राजीव गांधी हे बंदी घालतात. महाराष्ट्रामध्ये जेम्स लेनची पुस्तकं हे काढून टाकण्यात आली. परंतु फ्रान्समध्ये जर असं काही झालं असतं तर मात्र कदाचित अशा भावना उमटल्या नसत्या. त्या माणसाला भारत रत्न सारखा सन्मान जेव्हा देऊन टाकला जातो तेव्हा मात्र अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने भावनांचा स्फोट होऊ शकतो. कारण भावना व्यक्त होणार केव्हा, डिबेटमध्ये अँकर बोलू देत नाही. कारण नौशाद तो फ्रान्स आहे. नौशादजी तुम्ही पुन्हा तीच चूक करता. मी आधीच म्हणालो होतो फ्रान्सला चार्ली हेब्दो तिकडे तयार होतं कारण तो फ्रान्स आहे. चार्ली हेब्दो मॅगझिन भारतात तयार होऊ शकत नाही, सध्या तरी नाही. फ्रान्समध्ये ते होतं कारण त्यांचा तो इतिहास आहे. आणि चार्ली हेब्दोने सगळ्या अब्राहमिक रिलिजन, ज्याला अब्राहमिक धर्म म्हणतात, ज्याच्यामध्ये ज्यू धर्म आला, इस्लाम आला, ख्रिश्चनिटी आणि इस्लाम आला, यांच्यावर सगळ्यांवरती ते विनोद करतात. बोला, मला बोलू द्या. हे बघा पुन्हा कोंडमारा होतोय आमच्या भावनांचा. बघा मग जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे फ्रान्समध्ये तर मग बुरखा नेसण्याचं पण स्वातंत्र्य होतं. एका मुलीचा बुरखा काढून टाकण्यात आला, तिच्यावर हल्ला झाला, त्याच्यावर कुठं डिबेट झालेलं नाहीये. खरं म्हणजे डिबेट झालेलं नाहीये. हे जे दुटप्पी धोरण आहे, पुरोगाम्यांची कट्टरता आहे. मग मॅक्रॉन याचं भिंडी बाजारमध्ये जर फोटो लावले रोडवर ते पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं ना. ते फोटो का काढले मग? म्हणजे पुरोगामांनी केली ती अभिव्यक्ती. जर एखाद्या काळ्यावर जर आफ्रिकन माणसावर जर टीका झाली, त्याची जर टिंगलटेवाळी केली तर रेसिझम, दलितावर टीका झाली तर ब्राह्मणिझम आणि मुसलमानांची टिंगलटेवाळी केली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य. हे जी दुटप्पी भूमिका आहे पुरोगाम्यांची, ही पण कट्टरता आहे. पुरोगाम्यांनी देखील बदल करायला पाहिजे. पुरोगाम्यांनी देखील आपली कट्टरता सोडायला पाहिजे आणि आमच्या भावभावनांचा जे आहे ते निचरा करायला गेले पाहिजे. आम्ही मराठी पेपरमध्ये जातो, आमच्या प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनावर मला फक्त तुमचं बोलणं ऐकताना मला असं वाटलं नौशाद, कारण एखादा आता हिंदुत्ववादी फक्त एक शिवराय कुलकर्णी आहेत, नाही तर हिंदुत्ववादी म्हणाले असते की हिंदूंच्या देवी देवतांवरती टीका केली मग तो पुरोगामीपणा, जसं तुम्ही आता उदाहरणं सांगितली तसं हिंदुत्ववादी पण म्हणतील आमच्या लोकांवरती केलं तर पुरोगामीपणा असं होऊ शकतं. नाही पण MF हुसेनला उद्या भारतरत्न दिला तर काय होईल देशामध्ये? नाही, आम्ही MF हुसेनचा मी लहानपणी असताना पत्र लिहिलं की MF हुसेन तुमचं चुकलं, पण त्यांना जर भारतरत्न दिला उद्या तर मग काय परिस्थिती येईल भारतामध्ये मला सांगा. जेम्स लेन सारख्या नालायक माणसाला भारतरत्न दिला तर काय होईल महाराष्ट्रामध्ये? म्हणजे ही परिस्थिती समजून घ्या तुम्ही. आता तरी आपल्याला फ्रान्समधली परिस्थिती शोधायची आहे, कारण तिकडे त्या घटना घडल्या आहेत आणि त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. आणि मग आपल्याला हे पण विचारावं लागेल नौशादजी, तुम्ही जी उदाहरणं तुमच्या सोयीने देतायत, मग उद्या रजा अकादमीचा काहीतरी सन्मान झाला तर मग काय करायचं असे सुद्धा मी प्रश्न विचारू शकतो. पण मला दुसऱ्याने एक प्रश्न मांडला की त्याला फक्त खोडायला दुसरा प्रश्न मांडायचा नाहीये. मला आजच्या चांगल्या दिवशी मला समन्वयाच्या दिशेने चर्चा न्यायची आहे. तुम्ही सनातनचं नाव घेतलं की मी रजा अकादमी काढायची असं मी नाही करणार आहे. तसं मलाही करता येईल. मला आणखी 10 उदाहरणं तुम्हाला देता येतील, पण मी करणार नाही, जाणीवपूर्वक करणार नाही. मी एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर मी फिरोज मिठीबोरवाला आणि सचिन सावंतांकडे सुद्धा जाणार. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला विषय हा सुरू आहे धर्मांध हल्ल्यांमुळे एकूण सहिष्णुता धोक्यात आली आहे का, इन्सानियत खतरे में आपला विषय सुरू आहे. मी जातोय सचिन सावंतांकडे. सचिनजी, याकडे आपण महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्या आघाडीचं सरकार आहे आणि अशी भीती व्यक्त होते जे आझाद मैदानच्या वेळी घडलं होतं तसा काहीतरी प्रकार घडू शकतो, ज्याचे दाखले दिसू लागलेले आहेत, तिथे अलीगडमध्ये, तिथे भोपाळमध्ये. आपण तयार आहोत का? एक लक्षात घेतलं पाहिजे मला, म्हणजे गांधीजींचंच मत या ठिकाणी मांडायचं आहे. गांधीजींनी म्हटलं होतं की सर्व धर्माचा एकच सार आहे आणि जो कॉमन फॅक्टर जो आहे प्रत्येक धर्माचा तो अहिंसा आहे. प्रत्येक धर्मानं अहिंसेची शिकवण दिली आणि त्याच्यामध्ये आज सगळ्यांना ईद ए मिलाद उन नबीच्या शुभेच्छा आणि प्रेषित मोहम्मदांचा आज त्या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांनी ती शिकवण दिली होती. आणि आपल्याला महाभारताच्या युद्धामध्ये देखील कृष्णानं शेवटपर्यंत युद्ध टाळण्यासाठी जे प्रयत्न केले ते देखील त्या अहिंसेच्या तत्वातनं होते. त्यामुळे एकंदरच हा जर विषय तुम्ही पाहिला जे आता फ्रान्समध्ये होत आहे त्यामध्ये 2 वेगवेगळे भाग आहेत.
त्याच्यामध्ये अहिंसा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पहिली गोष्ट अशी की जे दहशतवाद त्या ठिकाणी त्याचा अवलंब करतात त्यांचा जागतिक दृष्टिकोनातून प्रत्येकानं निषेध केला पाहिजे, कारण ते माणुसकीच्या दृष्टिकोनातून नाही, प्रत्येक धर्मामध्येच तो निषिद्ध आहे. बरं. दुसरीकडे दुसऱ्यांच्या भावनांना समजून घेणं हे प्रत्येक धर्मामध्ये सांगितलंय. ते आपल्या हिंदू धर्मामध्येही सांगितलेलं आहे, मुस्लिम धर्मामध्येही सांगितलेलं आहे. शब्द जपून वापरा. भगवद्गीतेमधला अनेक श्लोकांमधला सार तोच आहे की एखाद्याच्या वरती भावनिक ज्या वेळेला त्या ठिकाणी त्याच्या भावनांचा वरती अत्याचार होतो ते देखील हिंसा असते. त्यामुळे हिंसेच्या तत्वांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणूनच आपल्या संविधानामध्ये ज्या वेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं गेलं त्याच्याबरोबर हे त्या ठिकाणी जबाबदारी दिली होती की कुणाच्या त्याच्यामध्ये भावनांवरती अत्याचार होऊ नये किंवा त्याच्यावरती हल्ला होऊ नये. त्यामुळे या दृष्टिकोनातून आज ह्या परिप्रेक्षामध्ये जर पाहिलं तर फ्रान्समध्ये निश्चितपणे जी झालं हिंसा झाली 2015 साली झाली त्याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. सचिनजी मला असं सांगा, भारत सरकारनं मॅक्रॉन यांना पाठिंबा देणं, फ्रान्सला पाठिंबा देणं हे काँग्रेसच्या धोरणामध्ये बसतं का? तुम्ही ते समर्थन करता का त्याला? विरोधी पक्ष मोदी सरकार बरोबर आहे का या मुद्द्यावरती? नाही, हे दोन गोष्टी म्हणून मी मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये पोर आहे. दहशतवादाच्या संदर्भामध्ये एकत्र सगळ्यांनी आलं पाहिजे ही भूमिका प्रत्येक राष्ट्राची असली पाहिजे, भारताची त्या दृष्टिकोनातून असली पाहिजे. परंतु एकंदरच कोणाच्या भावनांना त्या संदर्भामध्ये जर त्याच्यावरती आक्रमण होत असेल तर त्याला देखील थांबवण्याची आवश्यकता आहे. आणि मला अपेक्षा अशी होती की या संदर्भामध्ये नरेंद्र मोदीजी मॅक्रॉनजींना त्या ठिकाणी सांगतील, परंतु ते झालेलं नाही. दुर्दैवानं आजच्या परिस्थितीमध्ये मगाशी त्याचा जो विषय बोलता राहिला की आपल्या देशामध्ये हा जो संघर्ष चाललाय तो पण दुटप्पीपणाचा संघर्ष. म्हणजे सचिनजी, तस्लिमा नसरीनच्या बाबतीत तत्कालीन सरकारने जे केलं होतं ते मॅक्रॉन यांनी चार्ली हेब्दो बद्दल करायला पाहिजे होतं असं तुम्ही सुचवताय? नाही, एकंदर तुम्ही लक्षात घ्या, डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये निषेध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ठीक आहे, परंतु त्याचा अर्थ त्याच्यावरती हल्ला करण्याचा अधिकार तर नाहीये. ठीक आहे, मी अभिरामकडे जातो. अभिराम दीक्षित आपल्या सोबत आहेत अमेरिकेहून आणि ते वेळोवेळी या विषयावरती लिहित असतात. त्यांचा पुरोगाम्यांवरती सुद्धा त्यांचा राग असतो आणि हिंदुत्ववाद्यांबद्दल सुद्धा असतो. या विषयाच्या बाबतीत त्यांची पोस्ट सुद्धा मी वाचलेली आहे. अभिराम, तुम्ही या विषयाकडे कसं बघता? खास करून नौशाद उस्मान यांनी दोन्ही दाखले दिलेले आहेत की ही बाजू पण काय ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. दलितांवरती टीका केली की तुम्ही त्याचा वेगळा विषय करणार, पण मुसलमानांवरती केली की मात्र बोलायचं नाही, आम्हाला तो आमचा अभिव्यक्ती आहे. हा काय दुटप्पीपणा आहे? याच्यामध्ये 2-3 गोष्टी बघायला पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की ते चार्ली हेब्दो जे आहे ते ख्रिश्चन, मुस्लिम अशा सर्वच धर्मावर टीका करतं आणि त्यांची जी कार्टून आहेत ती सर्व धर्माबाबत. फ्रान्सने जो पाठिंबा दिला आहे तो इस्लामच्या विरोधी नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने. म्हणजे स्वतःच्या ख्रिश्चन धर्मावरच्या टीकेला सुद्धा पाठिंबा आहे. बरं. दुसरी गोष्ट, भारतामध्ये महाराष्ट्रात रिडल्स ऑफ हिंदुइझम हे आंबेडकरांचं पुस्तक शरद पवारांनी प्रकाशित केलं होतं शासनाने, महाराष्ट्र शासनाने. त्यावेळी त्याच्यावरती टीकेला उत्तर देताना पवार साहेब असं म्हणाले की मी अभिव्यक्तीच्या बाजूने, मी हिंदू धर्माच्या विरुद्ध नाहीये, मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने. बरं. म्हणजे मॅक्रॉन हे पवार साहेबांसारखंच वागतोय. मला आश्चर्य वाटतंय की काँग्रेसचे लोक त्याला विरोध करतायत. बरं. जे न्याय रिडल ऑफ हिंदुइझमला लावला गेला, बरं, आणि माझा पाठिंबा आहे त्याला, झालंच पाहिजे. बरं. तोच न्याय सर्व धर्मांना बरं लावला गेला पाहिजे. बरं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, माझं थेट प्रश्न नौशाद उस्मान यांना असा आहे, सलीमुल्लाह वसल्लम मोहम्मद पैगंबर साहेब यांचा अपमान करणाऱ्या, कार्टून काढणाऱ्या माणसाला शिक्षा न देता सोडून देणं योग्य आहे का? बरं. दॅट्स इट. बरं, त्यांच्या धर्माच्या चौकटीनुसार मी हा प्रश्न विचारतो. एक छोटासा ब्रेकची पुन्हा वेळ झाली आणि आपण लोकांना सुद्धा हा प्रश्न विचारला होता की आता जो माझा विशेषचा विषय घेतलेला आहे की अशामुळे, या अशा घटनांमुळे, धार्मिक हल्ल्यांमुळे सहिष्णुता मात्र खतरे में आलेली आहे का? काय म्हणतोय आमचा ट्विटर पोल बघूया. ट्विटरवरती आपण दिला होता तो पोल बघूयात. आम्ही लोकांना विचारला होता की
या धर्मांध हल्ल्यांमुळे धार्मिक सहिष्णुता धोक्यात आली आहे का? काय म्हणतोय आमचा ट्विटर पोल? 85.1% होय म्हणतायत, 14.9% नाही म्हणतायत. लोकांना वाटतंय की अशा धर्मांध हल्ल्यांमुळे धार्मिक सहिष्णुता धोक्यात येते, एका कट्टरतावादाला दुसरी कट्टरता जन्माला घातले. त्यामुळे आपण याबद्दल चर्चा केलीच पाहिजे. छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये विषय सुरू आहे धर्मांध हल्ल्यांमुळे सहिष्णुता धोक्यात. मी आता फिरोज मिठीबोरवाला यांच्याकडे जाणार आहे पुण्याला. इंडियन मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी या संस्थेचे ते पदाधिकारी आहेत. फिरोजी, मी मागासपासून तुमच्याकडे येऊ शकलो ना, मी आता तुमच्याकडे येतोय. तुमची ही पहिली एकमेव संघटना किमान माझ्या पाहणीत आली होती की ज्यांनी स्पष्टपणे याचा निषेध केला होता. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. त्याच वेळेला त्याचे वृत्तांकन, त्याचे न्यूज मी वाचली होती, त्याच्यामध्ये आज का इस्लाम अशा स्वरूपाचं कुठलं तरी दिल्लीतलं साप्ताहिक आहे फिरोजी, ज्याचे संपादक तुमच्या त्या कार्यक्रमात असं म्हणाले की मुसलमानांनी फ्रान्समधल्या किंवा जगातल्या समजून घेतलं पाहिजे की जगाची अभिव्यक्ती वेगळ्या प्रकारची आहे. आपल्या धार्मिक प्रतिका, कुणाच्याही धार्मिक प्रतिकांना क्रिटिसाइज करणं, व्यंग करणं ही सुद्धा एक नवीन परिभाषा आहे जी समजून घेतली पाहिजे. हे तुम्हाला मान्य आहे का? मी इंडियन एक्सप्रेस किंवा याच्यामध्ये वाचलेलं आहे ती बातमी. जी, बेसिकली ये मल्टी लेवल डिबेट है जी. पहले तो क्लियर कट, एक तो मैं ईद उल मिलाद उन नबी, और ये सही बात है कि प्रॉफिट मोहम्मद ने कभी उसके निंदा पे हिंसा या मर्डर या बिहेडिंग की बात नहीं की थी. कुरान में भी ये बात नहीं मिलेगी, हदीसों में जरूर बात मिलती है. चारों सुन्नी फिरकों में और जो शिया फिरका है, ये पांचों में ये मिलती है कि अगर ब्लास्फेमी होगा तो कैपिटल पनिशमेंट की बात आती है. तो उसका एक आधार है इस्लाम में. तो बोलना कि इस्लाम के अंदर नहीं, कुरान के अंदर नहीं है, मगर हदीसों के अंदर ये बात जरूर आती है. दूसरी बात है कि फ्रांस की एक अलग परंपरा रही है, उनका एक कल्चरल कॉन्टेक्स्ट अलग है. वहां सभी धर्मों की निंदा होती है, जीसस की भी होती है, मोजेस की भी होती है, पैगंबर साहब की भी होती है. और आज जब ये चित्र तो पूरा इंटरनेट पे है, हम जैसे लोग नहीं देखते. दी आंसर इज वेरी सिंपल, यू इग्नोर इट. जो प्रॉफिट मोहम्मद ने खुद किया था, आप प्रोटेस्ट करो, आप कैंडल लाइट मार्च निकालो. आप 10 लाख पेरिस में अगर मुसलमान मार्च करते और ये अपील करते कि हमारे सेंटिमेंट्स हर्ट हो रहे, आप ये मत कीजिए, तो उसका एक बड़ा परिणाम होता. आप जाके गला काटोगे तो उसका और ही गलत परिणाम होने वाला है, जो पूरी दुनिया में दिख रहा है. और तीसरी बात है कि आप सोशल मीडिया पे तो लोग लिख ही रहे. कल मैं इनफैक्ट एक शिया मौलाना को देख रहा था, वो बोला कि ये प्रतिक्रिया की जरूरत नहीं है, आज सोशल मीडिया है, आप लिखिए उसके विरोध में, आपको जो लिखना है जी. बट हिंसा करना, और कुछ लोग ये भी बोलते हैं कि ये होगा तो ये भी होगा जी, तो ये भी स्पष्ट भूमिका. दूसरा कि ये जो मर्डर हुआ है, बिहेडिंग हुआ है, वो डायरेक्टली लिंक्ड है टू द क्वेश्चन ऑफ ब्लास्फेमी. ठीक है, आज हमारे साथी ने सही बात बोली कि बाबा साहेब अम्बेडकर, फुले और पेरियार आज की परिभाषा में रिडलो हिंदुइज्म लिख ही नहीं सकते जी, क्योंकि आप जो भी लिखोगे, भाई मेरा तो हर्ट हो रहा है जी, भाई तुम्हारा हर्ट हो रहा है तो मेरा भी हर्ट हो रहा है जी. हर धर्म में हिंसा भी है, अहिंसा भी है जी. खाली ये बोलना कि अहिंसा ही है, ये भी गलत बात है जी. सभी धर्मों में एक कॉम्प्लेक्स चीजें हैं. हम लोग ये लिपापोती बंद करें जी. ये इस्लामिक आतंकवादी है, हिंदुत्व आतंकवादी है, क्रिश्चियन आतंकवादी है, सिख है, बुद्धिस्ट है, सब है. वी विल हैव टू कॉल अ स्पेड वेरी क्लियर कि धर्म में अगर अहिंसा और कंपैशन की धारा है तो धर्मों में हिंसा और आतंकवाद की भी परिभाषा है जो दिख रही है दुनिया में. हम लोग बोलने से कतराते हैं, मैं तो कभी कतराया नहीं है इस बात को लेकर जी. तो हमारी क्लियर कट पोजीशन है कि ब्लास्फेमी को बैन किया जाए, द क्वेश्चन ऑफ ब्लास्फेमी, क्योंकि प्रॉफिट मोहम्मद ने कभी एक्सेप्ट नहीं किया. ठीक आहे, मला फिरोजी तुमचा बेसिक मुद्दा कळला, मला बेसिक मुद्दा कळला. आणि जो फॉलोअर्स थे इतक्या चर्चा आम्ही केल्या फिरोजी, इतक्या चर्चा केल्या, पण तुम्ही जेवढ्या सटीकपणे बोललेला आहात तेवढ्या मला माझ्या पाहणीत कोणी असे पुरोगामी व्यक्ती आली नव्हती की तुम्ही नाव घेऊन स्पेसिफिक सांगताय की नेमकं काय चुकतंय त्याबद्दल. मी सचिन सावंत आणि शिवराय कुलकर्णींकडे जाण्यापूर्वी फक्त अनवर राजनकडे एक मुद्दा, अनवर राजनच्या याच्यात एक मात्र मुद्दा आहे जे आपल्याला फिरोज मिठीबरोबर सांगताय किंवा तुम्ही सांगताय. कुठल्याही कृत्याचा निषेध किंवा समर्थन करण्यासाठी पुरोगामी, मग मुस्लिम पुरोगामी असतील किंवा बाकीचे पुरोगामी असतील, हे कुराणमध्ये कसं आहे किंवा नाही हा त्याचा निकष ठेवतात. त्या निकषाच्या बाहेर एक लॉजिक म्हणून, बुद्धिवादी माणूस म्हणून ते चुकीचं आहे किंवा समर्थनीय आहे असं का नाही होत? मला असं वाटतं की असं होत नाही असं मानायचं कारण नाही. अशी मांडणी करणारे खूप लोक सगळीकडे आहेत. इव्हन मुस्लिमांच्या मध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कुराण किंवा हदीसमध्ये काय लिहिलं याच्यापेक्षा आजच्या परिस्थितीमध्ये काय करणं उचित आहे, काय करणं अनुचित आहे याचा विचार करायला पाहिजे. बरं, लोकशाही, स्वातंत्र्य या सगळ्या ज्या आधुनिक कल्पना आहे त्या कल्पनाशी सुसंगत आपलं वर्तन आहे की नाही. बरं, अनेक धर्माचे लोक, अनेक वंशाचे लोक एकत्र राहत असताना काय आपण त्याच्यामध्ये
पथ्य पाळायला पाहिजे. युरोपच्या वेगवेगळ्या देशामध्ये फ्रान्स सहित जे प्रश्न निर्माण झाले त्याच्यामध्ये हाही एक मुद्दा आहे. बरं, की वेगवेगळ्या वंशाचे लोक एकत्र येतात. तिथे युरोपियन वंशाचे त्या देशातले लोक आहेत आणि त्याच्यामध्ये निर्वासित येऊन राहत आहेत. तर असं ज्यावेळी घडत असतं त्यावेळी आपण कसं वागावं याचं उत्तर सगळ्या धर्मग्रंथामध्ये स्पष्ट आहे असं मानायचं कारण नाही. बरं, असो किंवा नसो, त्याच्यामध्ये काही लिहिलं असलं तरी आज मला कसं वागायला पाहिजे बरं, हे मला माझ्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचा वापर करून मी समजलं केलाच पाहिजे. पाहिजे. किंबहुना हदीसमध्ये ते उदाहरण आहे की पैगंबर साहेबांनी यमनच्या गव्हर्नरला हे सांगितलं होतं की तुला पटणाऱ्या समस्येच्या संदर्भामध्ये विचार करताना परमेश्वरी वचन म्हणजे कुराणचा आधार घे, त्याच्यामध्ये काही सापडलं नाही तर हदीसचा आधार घे, आणि त्याच्यामध्ये काही सापडलं नाही तर तुझ्या बुद्धीचा वापर कर. तेव्हा आजच्या परिस्थितीमध्ये आपण फक्त कुराण आणि हदीसचं न बघता आपण आपल्या बुद्धीचा वापर करणं, आधुनिक जगाशी सुसंगत वागणं आणि आपल्या धर्म केवढं मोठं विधान आहे अनवर राजनजी, केवढं मोठं विधान आहे. तुम्ही सांगितलेली कथा आम्हाला अब्दुल कादीर मुकादमांनी अनेकदा सांगितलेली आहे. केवढं मोठं विधान तुम्ही केलेलं आहे. खरंच हे धाडस तुम्ही दाखवताय म्हणून किमान संवादाचा अजून एक स्पेस उरलेला आहे. शिवराय कुलकर्णींकडे आणि सचिन सावंतकडे जाण्यापूर्वी फक्त एक विधानाबद्दल मला जावंच लागेल नौशाद उस्मान यांच्याकडे. नौशादजी, सत्सद विवेक बुद्धी जे तुम्हाला धर्मग्रंथात सापडणार नाही त्यावेळी सत्सद विवेक बुद्धीने काम करा, मान्य आहे तुम्हाला? हे मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं होतं, त्याचा दाखला पण दिलाय. आता सत्सद विवेक बुद्धीने सत्सद विवेक बुद्धीने काम करा, चिकित्सा करा ही वाक्य वेगवेगळ्या शब्दांनी पुराणात 400 वेळा आलेली आहेत. परंतु कुराण न वाचताच त्याच्यात बदल करा, कुराण न वाचताच त्याच्यामध्ये बदल करा, अशा प्रकारचं जे आहे ते सत्सद विवेक बुद्धीला सोडून काही पुरोगामी विधान करत असतात. ही देखील अंधश्रद्धा आहे. म्हणजे एखादा पेशंटला न तपासता त्याची चाचणी न करता त्याला ती शस्त्रक्रिया करणं, असं ही पुरोगामी अंधश्रद्धा आहे. अभिराम दीक्षित पंतांनी जे सांगितलेले प्रश्न आहेत त्याला मला उत्तर देऊ द्या. त्या विश्लेषक म्हणून बसलेले आहेत, पण त्यांच्या पोट्स काय असतात यावरून ते विश्लेषक आहेत की कट्टर ब्राह्मण्यवादी आहेत ते कळेल तुम्हाला. परंतु अशा प्रकारची जे आहेत लिटरेचर आम्ही प्रकाशित केलेले आहेत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनावर आधारित. अशा प्रकारचं लिटरेचर पैगंबरांचे कार्टून काढणाऱ्यांना द्यावं ही भूमिका आहे इस्लामची. आणि डेन्मार्कमध्ये जो कार्टुनिस्ट होता त्याला आम्ही असे लिटरेचर दिले, समजावून सांगितलं, त्यानं इस्लाम धर्म स्वीकारला, प्रेषितांचा तो अनुयायी बनला. अशा प्रकारची आमची भूमिका आहे, मन जिंकण्याची भूमिका आहे. 4-2 लोक करतात त्यांना इस्लामी आतंकवादी म्हटलं जातं. आज चॅनलवर बघतो गोडसेला कोणी ब्राह्मणीय आतंकवादी म्हणत नाही, किंवा जे आहे ते इथल्या मोहसिन शेखला मारणाऱ्याला कोणी ब्राह्मणीय आतंकवादी म्हणत नाही. गोष्ट अशी आहे, तुम्ही ट्रीट कसं करता. तुम्ही बुरखा काढण्यासाठी जबरदस्ती करण्यासाठी फ्रान्सवर त्याच्यावर कोणती डिबेट होत नाही. त्याला किती स्पेस दिली जाते. गडचिरोलीमध्ये 11 आदिवासी मारले जातात, सिंगल कॉलम बातमी येते. काश्मीरमध्ये 4 ब्राह्मण मारले जातात, हेडलाईन बनते. आम्ही त्याचा निषेध करतो. पण गोष्ट अशी आहे, मी फक्त नौशादजी तुम्ही एक सारखी गल्लत करतायत. फ्रान्समध्ये बुरख्याला जो विरोध आहे तो तितका सोपा नाहीये तुम्ही म्हणताय तसं. त्याच्यामागची भूमिका खूप वेगळी आहे. जे बंधन किंवा निर्बंध पुरुषाला नाही ते स्त्रीला असता कामा नयेत. ही फ्रान्समध्ये तयार झालेल्या सेक्युलरिझम पुरोगामित्वाचा जी एक मांडणी त्यांच्या क्रांतीपासूनची चालत आलेली आहे त्याचा परिणाम आहे की त्यांना बुरखा नकोय. तुम्ही गल्लत करताय असं उदाहरण नाही तुम्ही सांगताय ते. मी पुन्हा एक ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर मी मगाचपासून सचिन सावंत आणि शिवराय कुलकर्णींकडे जाऊ शकलो नाही. मी ब्रेक नंतर नक्की जाणार आहे त्यांच्याकडे. त्यापूर्वी पुन्हा एकदा बघूयात आपला पोल काय म्हणतोय, ताजा पोल काय आपला सांगतोय जरा बघूया. ट्विटरवरती आपण प्रश्न विचारला होता की या धर्मांध हल्ल्यांमुळे सहिष्णुता धोक्यात येते का, काय म्हणतायत लोक. होय म्हणतात 85.1%, 14.9% नाही म्हणतात. छोटासा ब्रेक नंतर आपण पुन्हा चर्चेला हात घालूयात, सुरुवात करूयात. पात्र एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. माझ्याकडे शेवटचा काही काळ आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करेन, पण पहिल्यांदा मी त्यांच्याकडे जाईन ज्यांना फार वेळ देऊ शकलेलो नाही. मी जातोय पहिल्यांदा शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. शिवरायजी, फ्रान्समधल्या सगळ्या प्रकारानंतर हिंदुत्ववादी फार वोकल झालेले आहेत, टीका टिप्पणी करू लागलेले आहेत, फ्रान्सच्या अभिव्यक्तीबद्दल बोलू लागलेले आहेत. माझा त्यांचे एक प्रतिनिधी, आय एम शुअर तुम्ही हिंदुत्ववादी स्वतःला मानता, म्हणून तुम्हाला एक नम्र प्रश्न आहे तो असा, शार्ली हेब्दो ज्या संपूर्ण अभिव्यक्तीला मानतं ती अभिव्यक्ती त्यांनी जर का भारतीय प्रतीकांच्या बाबतीत दाखवली तर हिंदुत्ववाद्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही सुद्धा त्या अभिव्यक्तीचं स्वागत कराल? मी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर थोडं वेगळ्या अंगाने देतो. असं आहे की भारतातली जी सहिष्णुता आहे
या देशाची ती आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहे. अच्छा. मी या चर्चेमध्ये मला याच्या अधिक मुद्द्यांमधल्या 2 गोष्टींवर बोलायचं आहे की आता इथे नाही मला मी काय म्हणतो शिवराजजी, तुम्ही तुम्ही हे बघा आपल्या भारत सरकारने, आता भारत सरकार म्हणजे आपल्या सगळ्यांचं आहे, आपण फ्रान्सला पाठिंबा दिलेला आहे. तो पाठिंबा हल्ल्याचा विरोध म्हणून दिलेला आहे का अभिव्यक्तीचं समर्थन म्हणून दिलेला आहे? आणि ते समर्थन मान्य असेल तर हिंदुत्ववाद्यांना चार्ली हेब्दोचं सर्वंकष अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे का? मी तुम्हाला मला पहिले 2 वाक्य बोलू द्या, मी त्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला एवढं सांगायचं आहे की इथे आतापर्यंत मोहम्मद पैगंबर प्रेषित साहेबांचा जो काही विचार मांडला गेला तो अत्यंत आदर्श विचार आहे. तो आदर्श विचार मांडला गेला. असं आहे की हा विचार सगळ्यांना माहिती आहे, हा विचार माहिती आहे, पण प्रत्यक्ष काय आहे, कृती काय आहे? तर प्रत्यक्ष कृती अशी आहे की मला या सगळ्या संपूर्ण घटनाक्रमावर ही प्रतिक्रिया द्यायची आहे की हा लढा जिओ और जीने दो ही एक संस्कृती. मी तुम्हाला आतापर्यंत 1 मिनिट झालेलं आहे, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही शिवराज, आणि मग मी मध्ये तुम्हाला थांबवलं तर तुम्ही पुन्हा बभरा कराल की मी बोलू दिलेलं नाहीये. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे, समर्थन चार्ली हेब्दोला असेल, समर्थन फ्रान्सला असेल तर ते सर्वंकष अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिंदुत्ववादी मान्य करतात का? आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं स्वागत करतो. अच्छा. कोणाही एम.एफ. हुसेनचा गळा चिरलेला नाही. आमच्या देवी देवतांची नग्न चित्र काढल्यानंतर तो हाच हिंदुस्थान मोहसिन आहे. शेखला मारलेला आहे. कुलकर्णी म्हणतो मोहसिन शेखला मारलेला आहे. आजही या मोहसिन शेखला मारलेला आहे. हिंदुस्थानमध्ये मोर्चे काढतात. या हिंदुस्थानमध्ये तुम्ही आज मोर्चे मोहसिन शेखला मारलेला आहे. त्याला शिक्षा दिली मला जेवढं उत्तर हवं होतं तेवढं तुम्ही मिळवलेलं आहे, पण ठीक आहे, तुम्ही अडून दिले, पण तुम्ही समर्थन करता, अभिव्यक्तीचं समर्थन वगैरे मानता. मी सचिन सावंतांकडे जातो कारण मला माझ्याकडे मर्यादा आहे, आपल्या वेळेची मर्यादा माझ्याही हातात नाहीये. मी सचिन सावंतांकडे जातो. सचिनजी, याच्यातून पुढचा मार्ग मला खास करून तुम्हाला विचारायचं आहे. आज भेंडी बाजारमध्ये फोटो लावले होते, ते काढायला लावले वगैरे वगैरे, पण उद्या असं काही आंदोलन होऊ पाहत असेल तर आपल्या शासनाचा काय विचार आहे या बाबतीत? समर्थन करणारा शेवटी त्यांचंही अभिव्यक्ती आहे, जसं नौशाद उस्मान म्हणतात, मग काय करणार तुम्ही? नाही, मी एकच गोष्ट सांगेन की लोकशाही आणि हिंसा ह्या एकत्र जाऊ शकत नाही. तुम्ही जर तुम्हाला अहिंसात्मक मार्गाने कुठल्याही पद्धतीचा निषेध करायचा असेल तो निश्चित स्वागतार्ह आहे, तुम्ही करा, काही हरकत नाही. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला हिंसेचा सहारा घेतात तर तो निश्चितपणे त्या ठिकाणी लोकशाहीला मान्य नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, एक जे गांधीजींचंच वक्तव्य मी तुम्हाला सांगेन की अ कॉवर्ड इज इनकेपेबल ऑफ एक्झिबिटिंग लॉ, बरं, इट इज द प्रेरोगेटिव्ह ऑफ द ब्रेव्ह. लक्षात घेतलं पाहिजे की तो जेव्हा प्रेम हा आविष्कार हा एखाद्या भित्र्या माणसाचा नाहीये, तो बरं, त्याच्यासाठी अत्यंत शूरवीराचं धाडस असलं पाहिजे. प्रश्न असा आहे की तुम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये जे आता शिवराज कुलकर्णी जे बोलताना म्हणजे जे ततपप करत होते याचं कारण असं की त्याच्यामध्ये दुटप्पीपण आहे. तुम्ही ज्या वेळेला एम.एफ. हुसेनच्या संदर्भामध्ये ऐकून घ्या, त्या पेंटिंगच्या संदर्भामध्ये निषेध नुसता केला नाही, त्यांना देश सोडायला त्या ठिकाणी भाग पाडले गेले. लक्षात घ्या. सचिनजी, मला माहित होतं तुम्हाला थोडंसं बरं वाटेल, पण मी काँग्रेसचे सुद्धा अकाउंट काढू शकतो. मी माझ्याकडे उदाहरणं तयार ठेवलेली आहेत. काँग्रेसचे अकाउंट काढू शकतो मी. शहाबानो प्रकरणापासून ते तस्लिमा नसरीन पासून अशी अनेक उदाहरणं मी पण देऊ शकतो. त्यामुळे मला तुम्हा दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांना फक्त समोर आणायचं होतं की कशा प्रकारे सोयीस्कर विचार असतो. एक अगदी शेवटची कमेंट अभिरामची. अभिराम, तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळाली? इकडेच्या फिरोज मिठी बोरवाल्यांनी दिली, अनवर राजन यांनी पण दिली. सगळ्यात यात हास्यास्पद गोष्ट अशी की बुद्धिवादाचं उदाहरण देण्यासाठी अनवर राजन आणि फिरोज कुराण कोट करतात. ते म्हणाले त्याच्या पुढे जायला तयार आहेत ते. अभिराम, अनवर राजन म्हणाले की पुढे जाऊन सत्सद्वेग मी मानतो म्हणून. भूमिका अशी नाव घेतलं तर तुमचं पोट की सुरू कुराणामध्ये काही लिहिलेलं असू दे, बुद्धिवाद हा प्रश्न बुद्धीला प्रमाण मानण्याचा आहे. बरं, त्याचा पुरस्कार मोहम्मद पैगंबरांनी केला हे सांगणं ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. बरं, कारण व्यक्तीला फॉलो करणं हेच मुळात जेम्स लेन बद्दल सांगा ना. बरं, दुसरी गोष्ट जेम्स लेन बद्दल सांगा. जी दुसरी गोष्ट मला पूर्ण करतोय. दुसरी गोष्ट अशी की या सगळ्या जेम्स लेन बद्दल सांगा तुम्ही. काय ही हास्यास्पद आहे. तुमची गोमांस खाण्याबद्दलची भूमिका काय, तुमची फ्रीडम ऑफ एक्सप्रेस भूमिका काय, ही प्रतिगामीच आहे. बरं, मला असं वाटत नाही की हिंदुत्ववाद्यांना या काय बोलायचा अधिकार आहे. बरं, पण एवढं मात्र की असा कुठलाही हल्ला झाला, इस्लामी धर्मांध हल्ला झाला की ताबडतोब इस्लाम हा कसा शांततेचा धर्म आहे, इस्लाम हा कसा चांगला धर्म आहे असं इस्लामचं कौतुक सुरू होतं. बरं, ती अतिशय हास्यास्पद गोष्ट.
ठीक आहे, मी याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या सगळ्यांच्या काही भावना शमणार नाहीत, समाधान होणार नाहीये. एक मात्र नक्की फिरोज राजन हे ते आवाज आहेत की जे दोन्हीकडे सांगू शकतात, निक्षून सांगू शकतात तुमची कृती चुकीची आहे म्हणून, आणि ते त्यांनी दाखवून दिले. आणि मी त्यांना स्पेसिफिक प्रश्न विचारला, इस्लामच्या पलीकडे जाऊन तुम्ही सत्सोद्वेग बुद्धीचं स्वागत करणार का? त्याला ते हो म्हणतात. फिरोज मिठीबोरवाला सुद्धा म्हणतात की कोणते हिंसेचे दाखले आहेत, कोणते अहिंसेचे दाखले आहेत. फक्त त्याच्यात सुद्धा आम्हाला फक्त आमच्या मनासारखं तुम्ही का बोलत नाही हाच निकष लावायचा म्हटला, आपण सगळ्यांना नाराज तरी करू आणि या भेदभाव कसे वाढत जातील हे तरी बघू. माझ्या मते समंजसपणाचा धागा सगळ्यांमध्ये विणला असेल तर तो पुढे घेऊन गेला पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांचं स्वागत. मी कार्यक्रमाच्या शेवटी आपण पुन्हा लोकांचा कौल काय होता आपण बघूयात. आपण ट्विटरवरती प्रश्न विचारला होता, आपण बघूयात. धर्मांध हल्ल्यांमुळे धार्मिक सहिष्णुता धोक्यात येते का? 85.4% होय म्हणतात, 14.6% लोकांना नाही वाटतंय. पण हे उघड आहे आणि आपल्याला सुद्धा ते जाणवायला लागलेलं आहे. अनेकदा काही जणांचं म्हणणं असतं आपण आपलं घर आधी साफ करूयात, बाकीच्यांच्या घराचं कशाला. पण आजच्या जगामध्ये 21व्या शतकामध्ये सगळं जग एक छोटं खेडं बनलेलं आहे. फ्रान्समधली घटना पडसाद आपल्याकडे उमटू शकतात, त्यामुळे आपण तयार राहायला पाहिजे. आणि आपलं शस्त्र आहे, शस्त्र नव्हे, आपला मार्ग आहे शांतीचा, सद्भावनेचा, सहिष्णुतेचा. तो कायम ठेवत या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. सगळ्यांचे आभार, तुमच्या सगळ्या विविध मतप्रवाहांसाठी आभार, या मतभेदांसह आभार, आणि इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.